पिचकारी 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 पूर्ण शेअर झाला भाई. ब्रेक साईडवरती पण ती घुसायला लागला हा तर काय करून यायचं पिक्चर थांबतच लागली. बघितलं का कुलंट किती लीक झालं. एवढं लीक झालेल्या कुलंटमध्ये अजून सुद्धा लीक होते. छोटीशी धार लागली. कसं काय मी नेऊ हिला पुढं राईडला कंटिन्यू कसं काय करू. सगळे रायडर्स पुढं चाललेत बायकर्स पुढं चाललेत आणि ही रुसून बसली आहे. काय ही पिचकारा मारायला लागली गाडी काय करायला लागली. कुलंट केवढं लीक झालं यार. ठीक आहे चला तिला रिटर्न घेऊन जाण्यामध्ये काहीतरी आहे. हिरवं ना तेच तर ना तेच तर कुलंट लीक होतोय ना. हा इंजिन थंड ठेवतो ते कुलंट. भाई पिचकारी लागली आईस कुलंटची. काय यार करून ठेवलं. हा ड्रीम बाईक आहे का. माझी पण ड्रीम बाईकच होती. झालं आता 5 महिने झालं. आत्ताच घेतली सेकंडमध्ये घेतली. ते सांगाल तू तुला. कुठं राहतो अच्छा कुठं चाललंय. पथकात चाललंय का. हा हा म्हणजे टायरावरनं तू बाईक हे गेली. हा असं टायर लोक टायरावरनं पण बघतात. नाही कळून येतं टायर पण मोठा दिसतो बराच. चॅनल आहे ना हे काय. हा चॅनल बघ कर सबस्क्राईब कर जरा. वाढव जरा. एक्झॉस्ट पण भारी आहे. ऐकायचं का तुला साऊंड. हो एकदा थांबा 1 मिनिट. किसकी वजह से लीकेज होता है ये. गाइस गाडीचे सगळे पार्ट गाडी अख्खी ओपन केली. प्रॉपर बॅटरी ना. सीन असा आहे रेडिएटरचा हा फॅन आहे. हा रेडिएटरचं आहे ना एक लिकेज होतं. हां हे लिकेज झालं होतं. दगड लागला होता इथे लिकेज काढायसाठी आपण जरासं काम करायला गेलो होतो. ते झालं. आता तेवढ्या एका गोष्टीसाठी कुलंटचा डब्बा काय काढायला लागले माहिती का. आता हे सगळे ना बसवायला लागणार आहे. मेन म्हणजे आता 1-2 गोष्टी जरा विसरले. टाकी पण काढायला लागली होती. ह्याच्या खाली कुलंट टाकायची जागा आहे. ती जागा तिथून कुलंट टाकतो आणि मग पण त्याच्या अगोदर रेडिएटर लावावं लागेल. आता पहिल्याच नाही सगळ्यात आधी रेडिएटर लावूया. रेडिएटरचा पाईप आहे इथं जो की डायरेक्ट कुलंट ह्याच्यामध्ये रेडिएटरमध्ये जातं आणि स्टोरेजसाठी रेडिएटर स्टोर इथं होतं. तर इथं रेडिएटर
पण ते टॉपअप करण्यासाठी आहे. पण प्रॉपर फिलिंग होती या टाकीच्या खालनं. आता ते झाल्यानंतर हे सगळे कनेक्शन्स, हे टाकीचे 2 कनेक्शन, आता हे कसले कनेक्शन आहे, एअर इनटेकचे कनेक्शन आहेत. ते तर कोणाला माहिती पण नसेल अजून या गाडीमध्ये काय काय गोष्टी आहेत काय नाही. आता चलो पहिल्यांदा तर आता हेडर आहे, हे 4 हेडर जिथून आपला एक्झॉस्ट साऊंड येतो गाडीचा प्रॉपर. गाडी अशी पण काय दिसती आहे ना, म्हणजे बल्कि एवढं सगळं खोललं आहे मी, ह्याचे सगळे पार्ट काढले पण स्टील बल्कि तेवढे मॅकॅनिझम आहे ह्याचं. स्टील मी ओपन केली गाडी, मी आणि निखिलनी मिळून. तर हे रबर, ह्याचं हा कुलंटचा पाईप, लय काय काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तसं वैसे नहीं है वो अलग है, इधर ही ऐसे ही है वो इसके बीच में ना एक ये है इधर पैनल, इसके अंदर का है वो. आता ही फॅन 1 2 3 ह्या साईडला असे 3 मिळून आहे इथं. असं मिळून ना त्याला कुलंटला जाळीला लावून टाकतो. पहिलं एक काम होईल, कुलंटचं प्रॉपर काम होऊन जाईल इथलं लावणं. कुलंटचंच म्हणतो आहे, रेडिएटरचं. रेडिएटर ग्रिल लावल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी. रेडिएटर का ग्रिल किधर आहे वो जाली, हाँ वो जालीला. बाय दिस इज अ Z800 रेडिएटर प्रोटेक्टर. सेक्सी ब्रो. चला हे सगळं आता पहिलं कामं करून घेतो, त्याच्यानंतर तुम्हाला फायनल दाखवतो. मी काय आज व्हिडिओ नसताच बनवला. ये क्या है लटक बीच में, जाली को क्लीन करने का ब्रश है क्या, ब्रश से क्लीन कर. चलो हा एवढा छोट्या ब्रशने क्लीन कर. चल ठीक आहे, क्लीन झाल्याची म्हटलं करून घेऊया. चला बाकीची कामं आता, मग आपली गाडी एकदम प्रॉपर होऊन जाईल. बरोबर. हां हे उघडे त्यात की बरोबर आहे का, ईमेल चेक कर जरा. त्यात हे आत्ता खाली आहे रे जरासं. आता तेवढं ठीक आहे, तेवढं आपल्याला चेक हे ना मॅक्स आणि ते नाही चेक करण्यापुरतं राहू दे ना. आत्ता आपल्याला फक्त चेक करायचं. वॉर्मअप किती वेळ घेते बघू गाडी. काय चालू होतो ना कधी कधी चालू. वॉर्मअप झाली पाहिजे होती आत्ता. झालाय मला वाटतं. हे सेन्सर परत लाईनीमध्ये येईपर्यंत, अलाईन होईपर्यंत आहे ना थोडासा टाइम जाईल अजून. तेच की नको हे करून डोळ्यात जातं. पडले हे लावायचं. पण वॉर्मअप तर व्हायला पाहिजे होती. ह्या झाली सकाळी 6 मिनिटं लागली होती, आता फक्त 2 मिनिटं. म्हणजे ते अजून लाईनीमध्ये आता येईल. थांब तू ते बघ गिअरचं बघा. ॲक्च्युली ह्याचं आहे ना क्लचचं पण थोडंसं काम मागं पुढं केलेलं आहे.
शेट आहे. नाही काय येते. अरे तू गिअर टाकून बघणार होता ना. स्टँड काढ. हळू झटका नको देऊ. हळू 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 हळू. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बसलेला नाही तू. या गाडीसाठी ते थोडं नाही, हाती आहे हा प्रॉपर. बाहेर पाऊस पडायला लागला. चलो ऑल इज गुड फॉर नाव. पहिले 6 मिनटं 5 मिनटं घेत होता कारण रेडिएटर लीक झालं होतं. आता रेडिएटरचं काम आपण करून आणलं प्रॉपर. हिटर लीक झालं होता, दगड लागला होता त्यामुळं काम तर फिटिंग. मेन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहे ना घरात आपण केलं. फक्त एवढं ते रेडिएटरचं जे आहे ना हे गॅस ऑइल जे गॅसचं वेल्डिंग ते फक्त आपण बाहेरून करून आणलं. बाकी सुरुवातीपासून म्हणजे इथली एक गोष्ट खोलण्यासाठी इथली म्हणजे हा मग तेच तर म्हणतोय ना. इथली एक गोष्ट आहे ना ही खोलण्यासाठी आहे ना इथला पॅनल काढायला लागतो. इथला पॅनल काढण्यासाठी इथला काढायला लागतो. इथला काढायसाठी इथला काढायसाठी शीट काढायला लागतं. या शीट काढायसाठी हे खोलायला लागतं. आता सगळं आहे ना बॅकपासून फ्रंटपर्यंत कनेक्टेड आहे. लय गोष्टी येत नाही ह्याच्या आज शिकण्यासारख्या भेटल्या माहिती का. सगळ्या गोष्टी आपण खोलल्या घरात आणि घरात काम केलं. मेन म्हणजे आपण आपल्या हाताने काम करतोय हे मला बेनिफिट चांगलं वाटलं. फक्त एवढे की इंजिनच्या हात आपण आतमध्ये आपण नाही घुसू शकत आहे का नाही. इंजिनच्या आतलं काम मेकॅनिकलचं असतं. चलो ठीक आहे एवढं तर ठीक आहे. एवढी अक्कल यायची. टाकी पण खोलली होती. टाकी खोलल्यानंतर मेन कुलन टाकायची जागा आहे ती टाकली. त्याच्यानंतर तिथून जात्या ह्याच्यातून रेडिएटरमध्ये सर्क्युलेट होतं. रेडिएटरमधून हितंसुद्धा येतं. आता हा डब्बा आहे ना आणि टोटल बसतं 2.8 लिटरचं फक्त तर कुलंटच आहे. 2.8 लिटर. कोल्ड स्टार्टला तर तेवढंच लागतं फक्त. पेट्रोलसुद्धा तेवढं लागतं कोल्ड स्टार्टला. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी सुरू होतात. बाईक खतरनाक आहे. चलो बघितलं आज मस्त फिटिंग बिटिंग झाली सगळं. 2 नटं तरी माहिती नाही कुठली राहिलीत लावायची. जाऊन देते. मला फक्त आता ह्याचा टाइम चेक करायचा आहे की किती टाइम. नाही वो टाइम नाही बोल रहा. वॉर्मअप थांब ना. नाही तेच बघायचं आहे मला. मागाशी किती मिनटात 2 मिनटात काहीतरी झालं. थांब ना अर्धा 1 मिनटं लागेल फक्त. अरे स्टार्टर पण नाही लागत. लागला पाहिजे 1 मिनिट. एका मिनिटाच्या आत जर झाली किंवा 1 मिनिट 20 सेकंडमध्ये तर नॉर्मल आहे समजायचं. मला वाटतं होऊन जाईल कारण मग अशी आहे ना केली होती ना वॉर्मअप. त्याला पण झाला आता 2-3 तास. 2 तास तर आरामात झालं. दुसरे याला रेस करायची नुसती गाड्याला. काढून LED टाकूया ना. झाली.
करेक्ट झाली 1 मिनिट 20 सेकंदात झाली. जेवढ्या वेळात व्हायला पाहिजे तेवढ्या वेळात झाली प्रॉपर. 1 मिनिट 20 सेकंदात झाली एकदम. हेच मला पाहिजे होतं. बघ मी म्हटलं ना तुला कूलंटचाच इश्यू होता त्याच्यामुळे ती नव्हती होत प्रॉपर वॉर्म. तू क्या अभी घूमने जा रहा क्या? आलंय बाई गाडीचं काम. लय त्रास दिला पण शेवटी झालं गाडीचं काम. त्यांनीच काढलं स्टँड.